क्रिकेटच्या पटलावरती यस आमचे मित्र यस ब्रांड आपण पाहतो जीवन शिंदे या बस दाखल झाल्या, परंतु स्ट्राइक एंड वरती 40 गाव प्रीमियर लीग मिस्टर अनिकेत म्हात्रे यांना आपण पाहतो स्वतः आयोजक आहेत. अगदी त्यांच्या वाढदिवसानिमित्त ही शृंखला आयोजित केली गेल्या. ब्रांड ऑफ कोण एका बाजूला सन्माननीय मंगेशजी तवळे साहेबांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावरती मॅचला सुरुवात करा. मॅच ऑन होईल आता. मॅग्नेटरी पॉवर प्लेचं षटक जीवन शिंदे या बस गोल्डन ट्रॅक वरती मंगेशजी तवळे यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. आपण पाहायला गेलं आणखीन एक उद्योजक आपण पाहतो मंगेशजी तवळे या ठिकाणी फरस गावचे यांचं सहर्ष स्वागत असेल. परंतु मॅच ऑन आहे. मॅचला झाली आहे सुरुवात. अगदी ऑल द बेस्ट बोथ टीम्स आणि शो द गुड गेम्स. अनिकेत म्हात्रे कोण गावाचा ब्रँड मैदानाच्या आतमध्ये त्याच्या समोर मोठं आव्हान आहे यस जीवन शिंदे. जीवन शिंदेला आपण पाहतो चला मॅच साठी भरपूर वेळ सुरू करण्यासाठी वेळ घेतला जातो. जीवन पहिलाच बॉल अनिकेत यांच्यासाठी. पहिल्याच बॉल वरती अपील केली गेली परंतु बॉल चालला नियोजित ठिकाणी एका धावसंख्येसाठी. पाड वरती आदळणारा बॉल आपण पाहायला गेला. नक्कीच पहिला बॉल वेगवान फेकला होता जीवन यांच्या माध्यमातून. वेग भरपूर आहे जीवनकडे आणि यापासून आपण पाहायला गेला व्हेरिएशन देखील या कटर्स बॉल सातत्याने त्यांच्या माध्यमातून फेकले जातात. कधी स्लोअर डिलिव्हरी धीम्या गतीनं बॉल फेकले जातात रिलीज केले जातात परंतु यापासून पहिल्याच बॉल वेगवान अनिकेत म्हात्रे यांच्यासाठी. असं बाकी मान आहे कोण गावाचा आपण पाहतो. फुलालेचा बॉल लो फुल टॉस वाकेन एरिया इनटू द गॅप. बॉल चाललाय वन डाऊन सीमा पार. धावा येतील 4-4-4. मॅग्निफिसंट स्ट्रोक षटकार आलाय अनिकेत म्हात्रे ब्रँड ऑफ कोणच्या बॅट मधून. 11 धावा धावफलकावरती अगदी अद्यापर्यंत लागल्या जातील. अनिकेत म्हात्रे बरसलेत. आक्रमण केलं गेलं जीवन यांच्यावरती. पहा आता आपण पाहायला गेला बेस्ट वर्सेस बेस्ट बॅटल आहे ना. एका बाजूला ऑस्ट्रेलिया टीम आपल्याला जीवन शिंदे दुसऱ्या बाजूला बायका मॅन अगदी तब्बल 5 बाईक त्यांच्या नावावरती. नुकतीच स्पर्धा पार पडली जे मसमान नारपोलीच्या मैदानावरती आपण पाहिला त्यांच्या आयोजनात 40 गाव प्रीमियर लीग 40 गावांची स्पर्धा आणि त्याच्यामध्ये या खेळाडूचा अप्रतिम दर्जाचा खेळ राहिला आणि मालिकावीरची बाईक त्यांनी पटकावली त्याच्या अगदी खेळाच्या जोरावरती. आणि आपण जर पाहिलं आकाश म्हात्रेने देखील स्वप्नातील पहिली बाईक त्यांच्या नावावरती. नक्कीच आपण जर पाहिली वल्लभच्या अगदी पालीच्या मैदानावरती त्यांच्या स्वप्नातील पहिली बाईक परंतु ते देखील हिस्सा नाहीये. परंतु अनिकेत म्हात्रे आता जबाबदारी त्यांच्यावरती अगदी नॉस्ट्रा केंडला मनीष म्हात्रे आणखीन एक दर्जा खेळाडू आणि अगदी खेळाडूंची कमी नाही अगदी कोण टीमच्या डगआउट मध्ये चांगले खेळाडू आहेत. याबाबतचा बॉल फुलचा फटका क्षेत्ररक्षक नाही. बॉल चाललाय बॉर्ड लाईनच्या बाहेर 6 धावसंख्येसाठी आलाय षटकार. हा अगदी जे प्रेक्षक असतील खेळाडू असेल बॉन्डलाईनच्या बाहेर तुम्ही कॅच गॅदर करू शकता. आतमध्ये करू नका कारण ही स्पर्धा अद्यापर्यंत निर्विघ्नपणे पार पडली. चांगली शिस्तबद्ध स्पर्धा आणि चांगल्या पद्धतीने पार पडते अद्यापर्यंत. अगदी टीमची टोटल आपण पाहायला गेलं 17 अंकावरती 17 धावा धावफलकावरती. पुढे सरसावून डान्सिंग डाऊन द विकेट एवढंच विकेटची संधी परंतु आपण पाहायला गेला या बॉल वरती क्षेत्ररक्षक पोहोचले नाहीये. बॉल वरती बॉल चालला नियोजित ठिकाणी एका धावसंख्येसाठी आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली 18 या अंकावरती.
18 धावफलकावरती आपण पाहिला वाशिवली टीमला बराचसा सपोर्ट आहे आणि त्या विरोधात कोण टीम खरं तर आपण पाहायला गेलं यजमान आहेत आयोजकाच्या भूमिकेमध्ये आहेत आणि वाशिवली टीम देखील आपल्यासाठी लांबची टीम नाही आहे कारण आपल्या जवळची टीम आहे अगदी आपण पाहिला नातेसंबंध मैत्री संबंध संदेश मालकन आपण पाहिला सपोर्ट त्यांचा देखील वाशिवली टीमला असेल कारण ललित गायकवाड चांगले मित्र आणि मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळेल आणि आपण जर पाहायला गेला पहिलं षटक संपलं जीवन शिंदे यांचं आणि त्यांनी धावा खर्च केला तब्बल 18 इकॉनॉमिकल थोडस महागडे षटक जीवनचं आपण पाहिलं परंतु मनीष म्हात्रे देखील कमालीचा खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतील पण दुसऱ्या षटकासाठी आली मलिंगा अशी ओळख प्रवीण शिंदे प्रवीण शिंदे आपण पाहतोय गोल्डन ट्रॅक वरती मलिंगा खर तर आपण पाहिला अगली वेगळी ऍक्शन आहे आपण श्रीलंकेचे गोलंदाज पाहिले नुवान तुसारा तदनंतर लसित मलिंगा अगदी पथिराणा आणि यावरच अगदी त्या प्रकारची बॉलिंग ऍक्शन आहे बॉल अगदी आपण पाहिला रिलीज करताना खांद्याच्या अगदी खाली आपण नक्कीच पाहतो रिलीज केला जातो यावच लावड अपील पंचांकडे अगदी आपण पाहिला बाल वरती आदला अनिकेत मात्र नाराज फुलरलेनचा बॉल आणि यावस ज्या फेवरेट झोन मध्ये ऑन साइडच्या रिजन मध्ये फटका केल्याचा प्रयत्न फसला स्टाईल दाखवता डीप स्क्वेअरलीच्या रिजन मध्ये बॉलला उडवायचं होतं परंतु याबस दात फेटाळून लावल्या प्रवीण शिंदे पहिल्याच बॉल कमालीच्या वेगानं फास्ट अँड फ्युरियस डिलिव्हरी याबस पाहायला मिळाली अगदी पहिल्याच बॉल वरती अगदी आपण पाहायला गेलं नक्कीच टीमची टोटल 18 धावसंख्येवरती इकॉनॉमिकल जीवन शिंदे ज्या ठिकाणी महागडे ठरले कमबॅक करावा लागेल या षटकामध्ये यावस पाहावं लागेल बॅटची कडा यस लिडिंग एज ऑफ द बॅट आणि यावस षटका क्रमांक 1 अगदी आपण पाहिला ज्यांच्या वाढदिवसानिमित्त ही शृंखला आणि आपण पाहिला कोण गावाचा ब्रँड बायका मान यावस अनिकेत मात्रे परत जगावरच्या विषयाला अठरा धावसंख्येचं योगदान अनिकेत म्हात्रे यांनी दिले तंबूच्या दिशेने परतल्यात वेगवान बॉल का अगदी मी म्हटलं होतं जेव्हा तुमचा अगदी आघाडीचा पहिला गोलंदाज महागडे ठरत असतो ना त्या ठिकाणी दुसऱ्या गोलंदाजाची जबाबदारी असते की आपण कमबॅक करून देणार आपल्या टीमला जय मल्हार वाशिवली टीमने आपण पाहिला कमबॅक केलं प्रवीण शिंदेने आपल्या टीमसाठी मोठी विकेट एक अगदी 18 धावसंख्येवरती आपस मिळवल्या आणि अद्यापर्यंत 2 चेंडू फेकलेत आणि त्याच्यामध्ये एक धाव खर्च केले नाही न्यू बॅटर अनिकेत म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये कोण गेलं कौशल म्हात्रे आता कौशल्य त्याला दाखवावं लागेल मैदानाच्या आतमध्ये आणि मनीष म्हात्रे आपल्या वेदांत पाठारे आपण कृपया यश मालकर यांच्याशी संपर्क करा वेदांत पाठारे परंतु याबाबत सिंगल आली मनीष म्हात्रे बॉलला उडवला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड बॉल पर्यंत अगदी पोहोचेल का परंतु या टीमचे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक त्यांच्या मस्तकावरती दस्तक घेऊन बॉल चला सीमारेषा पलीकडे चला स्पीडअप करा कारण आपण शेवटची मॅच पाहतोय त्यानंतर अगदी बोर्ले टीमने एक मॅच जिंकले यातून जो जिंकेल विनर होईल बोर्ले टीमशी अगदी 2 हात करेल सुपर 3 साठी ती मॅच आणखीन एक असेल यावच वेगवान होता पंकज शिंदे अगदी आपण पहिला टीम मध्ये सामील झाले आहेत इनफिल्ड मध्ये परंतु यावच पहा सरळ बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न फसला अगदी सटीक यॉर्कर पाहायला मिळाला क्रिकेट मध्ये 2च अशा आपण पाहायला गेल्या गोष्टी त्यांना सन्मान आहे एक भारत रत्न सचिन रमेश तेंडुलकर आणि दुसरा परफेक्ट यॉर्कर यावतचा बॉल उडवलाय आणखीन एक चोक मला नाही जमत तोडजोड मला आवडते तोडफोड भोटोकता द्यावस आणखीन एक ब्रँड षटकार
अगदी आपण पाहायला गेलं दोस्ती केली तर शेवटच्या क्षणापर्यंत, परंतु त्याच्यामध्ये गद्दारी केली तर तुम्हाला माहिती आहे काय घडतं. चला अगदी ब्लॅक स्क्रीनच्या बाजूला अगदी जी लहान पोरं आहेत त्यांना विनंती आहे, चला लाल्या लाल्या पाडशील ते, चला लाईव्ह शो यावेळेस पाहायला मिळतोय. ए लाल्या अनोखी दृश्य देखील पाहायला मिळाली. मॅच झाल्यानंतर अगदी तो सामना देखील पाहायला मिळेल. परंतु जा वेदांत पाटील त्यांना साईडला करा, चला मॅचला सुरुवात करा, वेळ आपल्याकडे नाही. आणि प्रेक्षकांना आता मनोज मालकर तुमच्या आयोजनात अजून एक मनोरंजन पाहायला मिळालं. WWE प्रेक्षक देखील खुश झाले असतील. जा मॅचला सुरुवात करा. आता 2 षटकं संपली, 2 षटकाचं समाप्ती, टीमची टोटल 31 अंकावरती पाहायला मिळते. आणि आपण पाहिलं पहिलं षटक जीवन शिंदेचा 18 धावसंख्येचं, त्यानंतर प्रवीण शिंदे आले त्यांनी 13 धावा, परंतु अनिकेत मात्र यांची विकेट कमबॅक करणारं षटक होतं. आता कौशल टोटल स्कोर 31 कौशलला आपण पाहतोय सेकंड वरती. व्यावचा बॉल अगदी आपण पाहिला बेरेशने बॉल वरती नौका गोलंदाज या टीमचा यश शिंदे. अगदी बाशिली टीम आपण पाहिला दरवर्षी एक नवीन खेळाडू घडवत असते. पंकज शिंदे असेल, ललित गायकर यांच्या अगदी आपण पाहायला गेला तालमीमध्ये नवीन खेळाडू नक्कीच पाहायला मिळतात. आता यश शिंदे यापासून नौका गोलंदाजा याबाबतचा बॉल चॉप केला ऑन साइडच्या रिजन मध्ये, काऊकडच्या रिजन मध्ये अक्षय जिंगे आहेत, बॉल वरती येतील, उचलतील, फेकतील, परंतु एक सिंगल या बॉल वरती टीमची टोटल जाऊन पोहोचेल 32. आणि आपण पाहायला गेलं अक्षय जिंगे यांचं सध्याच्या वरतीला अगदी वर्षाला कर्तव्य आहे. आणि 20, 21, 22 आणि दिव्य फोटोग्राफी चांगली फोटोग्राफी देखील आपण पाहिली. पण ते लो फुल टॉस वरती फुल टोल वसूल करता आला नाही. कॉलिंग चुकीचं होतं दीपक जिंगे आणि अक्षय. आपण पाहायला गेला नक्कीच आपण पाहायला गेलं ललित गायकर यांच्या माध्यमातून. आणि यावेळेस आणखीन एक झटका 32 अंकावरती. कौशल आणि अमन घरत वरती जबाबदारी असेल. आल्या आल्या फटका सुरेख आहे, परंतु क्षेत्ररक्षक जज करू शकलं नाही. नोमान्स लँड मध्ये सेफली लँड झाला बॉल. या बॉल वरती 2 धावा प्रयत्न असायला पाहिजे होते दीपक जिंगे, त्यानंतर प्रवीण यांच्यासाठी कठीण होतं, परंतु 2 धावा या बॉल वरती. टीमची टोटल जाऊन पोहोचल्या 34. अनिकेत मात्रे सकाळच्या सत्रापासून उपस्थित, त्यांना माहिती आहे ही विकेट कशी आहे आणि कितपत धावसंख्या विकेट वरती जमवण्याचा अगदी प्रयत्न असेल कोण टीमचा. लो फुलटॉस बॉल हलक्यात स्टीअर केला क्षेत्ररक्षक डेंजर एंड कडे थ्रो, बॉलला गॅदर करता आला नाही या शिंदेला. आणि एक सिंगल एक धाव खूप महत्वाची आहे. या बॉल वरती रनआउटची विकेट आली असते, परंतु एक धाव बस मिळाली जाईल. निर्भी 11 साई समर्थ कोण टीमला. टीमची टोटल जाऊन पोहोचले 34 लॉस ऑफ 2 विकेट. 35 माफ करा 35 धावा धापलकावरती आहेत. यावरचा बॉल इनसाइड आउट उंच गेला. जीवन येथील बॉल खाली चुकी करणार नाही सपान आहे त्या कवती खेळाडूची. आणि शेवटच्या बॉल वरती आल्या विकेट आणि पहिला पूर्वार्धाचा खेळ संपला. आणि पहिल्याच्या पूर्वार्धाच्या समाप्तीनंतर
निर्वी 11 साई समर्थ टीमला 36 धावा 18 बॉल्स मध्ये. ऑन स्क्रीन वरती आपण पाहू शकतो मंगेश तवळे यांचा शुभ सन्मान पार पडतो. मनोज मालकर आज त्यांचा वाढदिवस आणि आपण पाहायला गेलं त्यांच्या शुभ हस्ते नक्की सन्मानित केले जाते. आणि ऐकूया डीजे गोलू आपण सर्व ते आपले साथीदार आहेत ना त्यांना बाजूला काढा आता तिथनं. तिथं फक्त एकच राहा आणि बाकी वेगवेगळ्या ठिकाणी राहा. संध्याकाळी तुमच्यावरती कर्ज जरूर केला जाईल कारण आपण पाहिलं मनोज मालकर कारण आपण पाहायला गेलं विनोदाची गोष्ट नाहीये पण जेव्हा स्पर्धा असते ना आपल्यापेक्षा मेहनत त्या बारक्या मंडळींची असते ही 100% खरं आहे. आणि खरं छोटे मंडळी त्यांच्यावरती देखील आपण पाहायला गेला त्यांचं देखील खूप सारं सहकार्य राहिलं. पंकज शिंदे स्ट्राइक वरती नॉन स्ट्राइक वरती दीपक झिंगे आवाज पाहायला मिळतील आणि गोल्डन ट्रॅक वरती अगदी या टीमचा अगदी आपण पाहायला गेलं A1 क्वालिटी ऑलराऊंडर या ठिकाणी नक्कीच मनोज मालकर यांच्या माध्यमातून या स्पर्धेचे सर्व जर षटकार आला पहिल्या बॉल वरती तर 200 रुपयाचा कॅश प्राइज पंकज यांच्यासाठी आणि विकेट आली तर अनिकेत मात्रे यांच्यासाठी 200 रुपये. मनोज मालकर मॅचला सुरुवात होत्या
पहिलाच बॉल वेगानं, का वेग होता या बॉल मध्ये, फास्ट अँड फ्युरियस डिलिव्हरी आवाज पाहायला मिळाली. अगदी फास्ट अँड फ्युरियस डिलिव्हरी पहिली पाहायला मिळाली. अगदी आपण पाहतोय पहिल्याच बॉल वरती वेगवान गोलंदाज आपण पाहिला अनिकेत त्यांची ओळख आणि आपण पाहायला गेला आता गोलंदाजी देखील खूप कमालीची करत आहे. आणि पहिलाच बॉल अगदी परफ्यूम डिलिव्हरी आवाज पाहायला मिळाली. नक्कीच पंकज यांच्यासाठी अगदी त्यांच्याकडे उत्तर नव्हतं या अगदी बॉल साठी. एक धाव आली पहिल्या धाव अगदी पहिल्या बॉल वरती. यावेळेस पहा संधी प्रयत्न करायला पाहिजे होते. यावेळेस पहा त्यांना माहिती आहे खूप विकेट महत्वाची, एफर्ट्स खूप महत्वाचे होतं. अगदी नक्कीच अनिकेत म्हात्रे यांना माहिती आहे पंकज शिंदे खूप महत्वाची विकेट आणि ती जर आपण लवकरात लवकर मिळवली तर आपल्या टीम साठी खूप चांगलं होईल, बेनिफिट असेल आपल्या अगदी निर्वी 11 साई समर्थ कोण टीम साठी. परंतु यावेळेस अगदी चांगली बॅटल, बेस्ट वर्सेस बेस्ट, कधी परिवर्तन यावेळेस आणि स्लोवर डिलिव्हरी, कठीण काम असं सोपं करून ठेवला. आणि बॉलिंग 150 is not a cricket. Cricket is beyond that. You have to learn how to ball slower yorker. You have to learn cutter ball. You have to learn अगदी leg cutter ball. आणि बस जेव्हा तुमच्याकडे व्हेरिएशन असतात अगदी डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चुकी करतो. कॅच देखील सोडला, बॉल चला सीमा पार, धावा येतील या बॉल वरती 4. अगदी यंग खेळाडू वेगानं बॉल आला होता, सोपं नसतं अगदी, परंतु अगदी ते तयार नव्हते त्या ठिकाणी आणि वेगानं बॉल ट्रॅव्हल झाला, ते तयार देखील नव्हते. आणि त्या बॉल वरती चौकार 5 धावा दापलकवरती. अनिकेत म्हात्रे आपण पाहायला गेलं 36चा पाठलाग करायचा जे मला वाशिले टीमचा. तनिष मालकर त्यांचे खूप सारी मेहनत, परीक्षा एक्झाम असून देखील आपण पाहिला मैदानासाठी आपण पाहिला पाटा विकेट अगदी बनवण्यासाठी त्यांचा देखील मोठा हातभार राहिला. हाफ ट्रॅकर बॉल त्याला पुल केलाय, याबस टायमिंग प्रॉपर, बॉल करतोय हवाईचा बन, बॉल चाला सीमा रेषा पलीकडे आला. या बॉल वरती मॅक्सिमम स्ट्रोक षटकार. ज्यांनी त्या धाबा केला होत्या 18, आता त्या आपण बाला फेडायची वेळ आली आणि यावेळेस ते धाबा अगदी गोलंदाजी करताना फेडतायत. परंतु अगदी आपल्या टीम साठी तुम्हाला कमबॅक करावा लागेल, कारण कमबॅक ऑलवेज बेटर दॅन सेटबॅक. आणि आपल्या टीम साठी यावेळेस तुम्हाला कमबॅक करणं गरजेचं. बेस्ट वर्सेस बेस्ट यावेळेस लढत चालू. यावेळेस आणखीन एक अनदर बिग हिट, बॉल चाललाय सी मारेशा पार, बॉल वरती आलाय षटकार. अगदी पहिला षटक संपला आणि आला अगदी शेवटच्या 2 चेंडूवरती लगातारचे 2 षटकार. टीमची टोटल जाऊन पोहोचल्या 17 या अंकावरती. 17 धावा धावपलकावरती आता जशाच तसं उत्तर देण्यास सुरुवात केली, कारण पहिल्या सत्रामध्ये जीवन शिंदेच्या गोलंदाजावरती आपण पाहायला गेला 18 धावा आल्या होत्या. आणि यावेळेस पहा अगदी सन्मानी आपण पाहतोय मनोहरजी मालकर यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहतोय मनोहरजी मालकर यांच्या शुभ हस्ते. मनोहर मालकर यांना विनंती असेल आपण स्वागत स्वीकार या ठिकाणी करायचा. मुख्य व्यासपीठावरती या आपण पाहायला गेला एक चांगलं व्यक्तिमत्व आपण पाहतोय मनोहरजी मालकर यांचा शुभ सन्मान नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून पार पडतो. अगदी लाईव्ह या ठिकाणी सन्मान या ठिकाणी पार पडतोय. आपण पाहतोय ऑन स्क्रीन वरती समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून मनोहरजी मालकर या गावाचे करता चांगले व्यक्तिमत्व, त्यांचा शुभ सन्मान मनोहरजी मालकर यांच्या शुभ हस्ते पार पडतो. परंतु आता आपण पाहायला गेलं 36 धावसंख्येची गरज आहे. टीमची टोटल पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर लागली 17. अगदी उत्तरास प्रत्युत्तर या बस दिला. आपण पाहतो ना अगदी कमालीची सुरुवात अद्यापर्यंत नक्कीच पाहतो. येणारे 12 बॉल शिल्लक असतील आणि आता गरज असेल, परंतु यावेळेस का क्लासिकल स्ट्रोक आहे, प्रयत्न करतात, बॉल चाललाय आणखीन एक दर्जेचा क्वालिटी दाखवणारा षटकार आपण पाहतो दीपक जिंगे यांच्या बॅट मधून. गणेशजी पोपेटी मराठीचे उत्तम समालोचक, अगदी यांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. टीमची टोटल 23 अंकावरती जाऊन पोहोचले 23. हा बॉल पाहावा लागेल नक्कीच
पंचांचा वाईटचा इशारा आलाय. वन बाउन्स वॉन देखील केला खेळाडूला. आपल्या आता तुम्हाला बाउन्सरचा उपयोग करता येणार नाहीये. एक्स्ट्रा बाउन्स या बॉलवरती टीमची टोटल जमून पोहोचली. 24 अंकावरती तुम्हाला 36चा पाठलाग करायचा. अजून आपण पाहायला गेलं 12 धावसंख्या दूर आहे. जमलार वाशिवली टीम अगदी या धावा रोखाव्या लागतील तुम्हाला, कारण आपण पाहायला गेलं अनिकेत म्हात्रे महागडे ठरले. मी सन्माननीय गावचे जावई भावेजी पोपेटे आणि आपल्या विभागातील एक गोड आवाज मराठीचे उत्तम समालोचक सन्माननीय गणेशजी पोपेटे सरांना विनंती करतो आपण या मुख्य व्यासपीठावरती. आणि तदनंतर बालकृष्ण मालकर यांना विनंती आपण देखील या. यावेळेचा बॉल अप्रतिम होता. परफ्यूम डिलेचा वापर करण्यात आला. आपण पाहायला गेला फलंदाच्या नाकापासून यावेळेस बॉल उडवला. अगदी हार्ड लेंथ वरती गोलंदाजी होती. अगदी 25 धावा धावफलकावरती आहेत. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आपण जर पाहायला गेलं तर नक्कीच आता 25 धावा धावफलकावरती. यावेळेचा बॉल लॉक केला. बॉल चाललाय काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये आलाय. या बॅट दीपक झिंगे यांच्या बॅट मधून दमदार षटकार. अगदी आपण पाहायला गेलं आता टीमची टोटल 31 माफ करा 31 धावा. आता मनीष म्हात्रे यांच्यावरती आक्रमण आपण जर पाहायला गेलं आता हवी ठरतात. आता फक्त गरज 5 या धावसंख्येसाठी. आपण पाहिलं सन्माननीय आपण पाहतो या गावचे जावई आहेत सन्मान्य भावेजी पोपेटे आणि मराठीचे उत्तम समालोचक गणेशजी पोपेटे. आपल्या देखील सरचे स्वागत असेल. अगदी टीमचे टोटल जाऊन पोहोचले 31 अंकावरती 31 धावा. 5 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी. विजय षटकार की आवाज बॉल अगदी डीप मध्येच राहिला, खालच्या दिशेने राहिला आणि चांगली डिलिव्हरी आवाज व्हायला मिळाली. डॉट बॉल फेकण्याची गरज होती, कारण पहिलं अगदी आघाडीचे गोलंदाज अगदी अनिकेत म्हात्रे या ठिकाणी महागडे ठरले. त्यानंतर तुम्हाला कमबॅक करणं गरजेचं होतं. त्या विपरीत अगदी खराब गोलंदाजी आवाज सामना पाहावा लागेल की प्रतीक्षा करावी लागेल. बॉल चाललाय सी मारेशा पलीकडे. एम एस धोनी स्टाईलला फिनिश केला. दीपक झिंगेनं हा सामना जिंकला जय मल्हार वाशिवली टीमनं. आणि आपण पाहायला गेलं आयोजक च्या भूमिकेमध्ये असताना निर्वी 11 साई समर्थ तलवार टीम साई समर्थ कोण टीमला हा सामना गमावा लागतो. आणि चला प्रफुल्ल पाटील चांबो या आपण टॉस साठी आणि जय मल्हार वाशिवली टीमचे ललित गायकर आपण टॉस साठी या. परंतु मॅन ऑफ द मॅच या मॅचचा यस 18 धावसंख्येची इनिंग साकारणारे अगदी यश यांनी देखील कमालीची गोलंदाजी केली. परंतु चेसिंग करत असताना चांगली सुरुवात दीपक झिंगे यांची 18 धावसंख्येची इनिंग खेळणारे अगदी दीपक झिंगे ठरतात मॅन ऑफ द मॅच या मॅचचे नक्कीच. परंतु टॉस साठी ललित गायकर आली. टॉस केला जाईल सन्माननीय गणेशजी पोपेटे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. 2 ओव्हरची मॅच असेल चांबो, 2 ओव्हरची मॅच असेल. दीपक घ्या बन. अगदी आपण पाहतोय सुपर 3 साठी शेवटची लढत आपल्याला पाहायला मिळेल. टॉस केला जाईल 2 ओव्हरची मॅच. एका बाजूला ललित गायकर, दुसऱ्या बाजूला चांबो बोरले. यस टॉस का बॉस. यस बोरले टीम न जिंकले अगदी टॉस. मॅन ऑफ द मॅच आपण पहिला एक सन्मानजनक ट्रॉफी आणि मॅजिक टच सलून चं हेअर कटिंग